नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। जर तुम्हाला नमो सन्मान निधीचा किंवा पीएम किसान योजनेचा किंवा जे काही वेगवेगळ्या योजना आहेत त्या योजनेचा तुम्हाला हप्ता मिळाला नसेल, पीक विम्याचा हप्ता मिळाला नसेल, तर याला सर्वात मोठे कारण आहे ते म्हणजे तुमचं बँक अकाउंट। तुमचं बँक अकाउंट आज सरकारी अनुदानासाठी म्हणजे डीबीटी पात्र आहे का नाही हे तुम्हाला माहीत आहे का? नसेल तर पुढचा हप्ता तुम्हाला मिळणार नाही, हे तुम्ही लक्षात घ्या। आज मी तुम्हाला एका मिनिटात स्टेटस चेक करायला शिकवतो। अडचण काय असेल तर ती तुम्हाला कशी सोडवायची ते देखील सांगतो। व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि लगेच चेक करा। आता सगळ्यात महत्त्वाचा भाग 1, सरकारी पैसे का अडकतात असा तुमच्या मनामध्ये प्रश्न आला असेल तर बघा, आता सरकारी कोणतीही मदत म्हणजे अशी सबसिडी असेल, डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या द्वारेच येते। आता काय करत असतात आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, जे आपले कृषी मंत्री दत्तामामा भरणे असतील, त्यांनी काय करतात, डायरेक्ट बँकेमध्ये पैसे करतात आणि डायरेक्ट म्हणजे डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर त्यांच्या थ्रू डायरेक्ट तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये येत असतात। याच्यामध्ये कोणताही एजंट नसतो, कोणताही संस्था नसते, डायरेक्ट तुमच्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये हे पैसे येत असतात। यासाठी तुमचं बँक खातं आहे ते म्हणजे NPCI म्हणजे काय, NPCI म्हणजे काय ते तर तुम्हाला आता समजलं असेल, तर नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया। आता या ह्याच्यासाठी तुमचं जोडलेलं असावं लागतं, ते म्हणजे नॅशनल ह्याचं एक NPCI एक वेबसाईट आहे, त्याच्यासाठी तुम्हाला जोडलं लागतं। त्यानंतर तुम्हाला आधार कार्ड आहे, ते आधार कार्ड आहे ते देखील तुमचं लिंक असावं लागतं। हे जर नसेल तुमचा हप्ता पेंडिंगमध्ये जातो। आता बघूया तुमचं स्टेटस काय आहे। यासाठी तुम्हाला कुठे जायची गरज नाही, हे काम तुम्ही घर बसल्या देखील करू शकता। आता तुम्ही स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत, आता बघा काय करायचं आहे, इथे तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये किंवा कॉम्प्युटर स्क्रीनचे हे तर तुम्ही कॉम्प्युटर किंवा मोबाईलमध्ये देखील जाऊ शकता। सगळ्यात अगोदर तुम्हाला काय करायचं आहे, UIDAच्या अधिकृत वेबसाईटवर जायचं आहे। पहिला नंबर तिथं तुम्हाला माय आधार टॅबमध्ये जायचं आहे। माय आधार टॅबमध्ये जाऊन तुम्हाला चेक आधार किंवा बँक सेटिंग स्टेटस हा तुम्ही पर्याय देखील निवडू शकता। नंतर तुम्हाला स्टेप नंबर 3 तुम्हाला काय करायचं, तुमचा 12 अंकी आधार क्रमांक टाकायचा आहे। 12 अंकी आधार क्रमांक टाकल्यानंतर तुम्हाला दिलेला कॅप्चा किंवा कोड तुम्ही भरू शकता। नंतर तुमच्या मोबाईलवर OTP येतो, तो देखील OTP टाका आणि तुम्हाला पुन्हा एकदा त्याच्यावरती क्लिक करा। त्यानंतर तुम्हाला जर तुम्ही हिरव्या रंगात आधार बँकिंग मॅपिंग स्टेटस इज ॲक्टिव्ह असं दाखवत असेल तर तुमच्या बँकेचं नाव दिसलं तर तुम्हाला अभिनंदन, तर तुमचा हप्ता नक्कीच येणार। पण जर तुमचं स्टेटस इनॲक्टिव्ह किंवा नॉट सीडेड असं जोडलेलं दिसेल तर तुम्हाला अडचण येणार आहे। तर हा अडचण दूर करण्याचे उपाय तुम्हाला बघा, त्यामध्ये तुमचं काय करायचं आहे, जर तुमचं स्टेटस इनॲक्टिव्ह दिसत असेल तर कोणतंही घाबरून जायचं कारण नाही, लगेच तुम्हाला हे 3 उपाय करायचे आहेत। सगळ्यात पहिला उपाय ते म्हणजे तुम्ही बँकेत जावा। बँकेत जाऊन तुम्ही देखील फॉर्म देखील भरू शकता आणि तुमच्या बँकेतील जे काही शाखा अधिकारी आहेत त्यांना तुम्हाला भेटायचं आहे। भेटल्यानंतर त्यांना सांगायचं की आपल्याला NPC किंवा DBT लिंकिंग फॉर्म भरायचा आहे। तर हा फॉर्म भरताना तुम्हाला फक्त DBTसाठी लिंक करा असा तुम्हाला स्पष्ट उल्लेख करायचा आहे। नंतर तुम्हाला सगळ्यात उपाय नंबर 2, आधार आणि मोबाईल अपडेट म्हणजे तुमचा आधार कार्ड आणि नंबर आहे ते तुमच्या बँकेच्या खात्याशी आणि मोबाईल नंबरशी जोडलेला आहे का नाही हे देखील असल्याचं तुम्हाला खात्री करायचं आहे। त्यानंतर जर तुमची जुनी बँक असेल तर ही प्रक्रिया तुम्ही लगेच करत नसेल तर तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन इंडिया पोस्ट पेमेंट बँक म्हणजे IPPB मध्ये तुम्ही जाऊन तिथं तुम्ही बँक खातं उघडा, पोस्टात खातं जाऊन तुम्ही उघडा आणि हे खातं सरकार अनुदानासाठी सर्वात वेगाने आणि सहजपणे पात्र होतं। तुम्हाला जे काही जुन्या बँकात वेळेवर तुमचे हप्ते जमा होत नाहीत, काय होत नाहीत, अशा बँकेमध्ये जाऊन देखील तुम्ही डायरेक्ट तुम्ही इंडियन पोस्ट पेमेंट्स बँक म्हणजे पोस्टामध्ये जायचं आहे आणि नवीन खातं उघडायचं आहे। तुम्हाला जे काही योजना आहे त्या योजनेचे पैसे सगळ्यात अगोदर तुम्हाला पोस्टामध्ये जमा होतात। आता शेवटचा पाहिलं तर महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर म्हणून शेतकरी बंधू पैशात खाते आले नाहीत तर तुम्ही टेन्शन घेऊ नका। आत्ताच मी सांगितल्याप्रमाणे स्टेटस तपासा, अडचण आलीच लगेच सोडवा आणि या व्हिडिओला तुम्ही शेतकरी मित्रांनो ग्रुप्समध्ये लगेच शेअर करा, जेणेकरून कोणाचाही हप्ता अडकणार नाही। असे उपयोगी अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि पाहायला गेलं तर हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करा, सबस्क्राईब करा, दुसऱ्या लोकांना सुद्धा शेअर करा। धन्यवाद।